आता निवडणूक आयोगाचा कारभार हा सगळा काळा झालेला आहे. मला तर असं वाटतं की फेअर अँड लवली आता नेऊन त्यांना द्यावं की काय. सध्या तर हे चोर मुख्यमंत्री आहेत, मतांची चोरी करून हे सरकार बसलेलं आहे. या बातमीचे प्रायोजक डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. पत्ता केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. देवेंद्र फडणवीसांना आम्ही चोमो म्हणतो, म्हणजे मी चोमो म्हणतो. चोमो म्हणजे काय, तर चोर मुख्यमंत्री. चोर म्हणजे काय, तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर 60 लाख मतदारांची नावं मतदार यादीतून कमी करण्यात आली आणि 45 लाख मतदार वाढवण्यात आले. म्हणजे 1 कोटी मतदार हा महाराष्ट्रात कसा आला. ब्राझीलच्या मॉडेलचे फोटो आपल्या मतदार यादीत भारताच्या कसे आले. कामठीला काय झालं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या मतदारसंघात काय झालं, आपल्या जिल्ह्यातल्या माळशिरसनी एक जो उदाहरण आणलं. वास्तविक पाहता मॉक मतदान जे आहे याला काही सरकारने थांबवण्याची गरज नाही. ग्रामसभेचा तो अधिकार आहे. 73व्या घटना दुरुस्तीमध्ये आपण ग्राम स्वराज्य म्हणत असताना ग्रामसभेला पार्टिसिपेटरी डेमोक्रेसीचा अधिकार दिला. विधानसभा, लोकसभा आणि ग्रामसभा या 3 समान पातळीवर संविधानाने आणून ठेवल्या आणि तिथे मॉक पोलिंग का होऊ दिलं नाही, त्यामध्ये बरंचसं काही दडलेलं आहे. त्यामुळे मतचोरीचा एक मोठा मुद्दा हा त्या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर मग काही लाडक्या बहिणीच्या सारखे आम्ही विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये कॅम्पेन करताना विधानसभेमध्ये काय झालं अशा विषयाचे आशय आहे. मात्र मूळ निवडणुकीचं विश्लेषण आणि श्रेय देण्याच्या आधी फ्री अँड फेअर हा जो निवडणूक आयोगाचा कारभार असला पाहिजे तो तसा होत नाहीये. आता निवडणूक आयोगाचा कारभार हा सगळा काळा झालेला आहे. मला तर असं वाटतं की फेअर अँड लवली आता नेऊन त्यांना द्यावं की काय, इथपर्यंत आता टीका करण्यापर्यंत हा सर्व भाग गेलाय. मी पुन्हा निवडणूक आयोगाच्या कडे, म्हणजे आपल्या मूळ प्रश्नालाच उत्तर देताना, नगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या तेव्हा काय सांगितलं की दुबार, तिबार, 4 बार, 5 बार जे मतदार आहे, कोणी सांगितलं, निवडणूक आयोगानेच हे आहेत. आणि आम्ही त्यांच्या नावापुढे काय लावणार आहोत, तर स्टार लावणार आहोत. आम्ही चिन्हित करणार आहोत आणि स्टार लावल्यानंतर मतदार मतदानाला येईल तेव्हा आम्ही त्याच्याकडून अर्ज भरून घेऊ की तुमचं नाव कुठे ठेवायचं आहे आणि तो जिथे म्हणेल तिथे नाव ठेवू आणि बाकीचं नाव काटू. मग तसं मतदानाच्या दिवशी झालं का, तसं मतदानाच्या दिवशी कुठेही झालं नाही. मतदानाच्या दिवशी काय झालं, तो बोगस मतदार पकडला गेला, तिथे त्याला बसवून ठेवलंय. बोगस मतदार पुढे पळतोय, पोलीस मागे पळतात आहे, गाड्याच्या गाड्या म्हणून मतदार येतात आहे, मंगल कार्यालय बोगस मतदारांनी भरलेलं आहे. हे बघत असताना त्या जे स्टार्स आहेत त्याचा काहीही निवडणूक आयोगाने केलं नाही. आणि भरीसभर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस तर निवडणूक आयोगाने सांगितले नाही की आम्ही डबल स्टार लावणार आहोत, ट्रिपल स्टार लावणार आहोत. पर्यायाने आता नगरपालिकेत मतदान ज्यांनी केलं तो पुन्हा सोलापूरमध्ये महानगरपालिकेमध्ये येऊन करेल ही काही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एकंदरीत निवडणुकीची समीक्षा ही पारदर्शक पद्धतीने फ्री अँड फेअर निवडणुका संपन्न झाल्यावरच करता येऊ शकते. सध्या तर हे चोर मुख्यमंत्री आहेत, मतांची चोरी करून हे सरकार बसलेलं आहे. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur.